किती भयंकर, किती आड. एखाद्या उन्हाळ वृक्षाप्रमाणे माझ्या मार्गात मला वाटतं वृक्ष सोडला आणि भयंकर संकट. माझ्या सारखीच आहे. मला नक्कीच शोभेल. आपल्यासारखी आपल्यासारखी आगळबंबा मला शोभेल 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 शोभेल. काय पण कुराय कुराय काय कमळाच्या बखरी आणि कमल का हे बोलण्याची गरज नाही. वा वा वा. कोणात तुम्ही एवढे आडदाळ? मी या अरण्यात राहणारा ऐकलंय ब्रह्मराक्षस अकरा विकराळ असतात, एखाद्या जुनाड वृक्षाप्रमाणे असतात. त्याप्रमाणे तुम्ही आहात. एक विनंती आहे. कोणती विनंती? तुम्हाला पाहून मन कसं धडधडतंय. एक विनंती आहे, जराशी बाजूला भाऊ. कशावर रे? तुमची भीती वाटते. इथे त्यापेक्षा हा. तुम्ही जर जरा बाजूला झालात तर धावत धावत रथापर्यंत जाईल. रथापर्यंत जायचं आहे. पण तुझा मार्ग मी अडविलाई. याला कारण वेगळा आहे. कारण असं सौंदर्य मी केव्हा पाहिलंच नाही. हे वसुंधरेचं नाही 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 नाही. या अरण्यात मीच राहतो. इथे. पण या अरण्यात सारं पाहिलेलं आहे. पण मला सांगा, तुम्ही जसे मोठ्यानं बोलतात तसं काहीतरी कुसल्यासारखं वाटतंय. म्हणजे असं कसं? म्हणजे तुला हा सुगंध जाणवत आहे. दुर्गंध, दुर्गंध. दुर्गंध आहे याला कळलंय. मी आंघोळ करतच नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी कुजलेला मांस खातो. तुला थोडं ठेवलेलं आहे. आपण दोघे एकत्र असून खाऊया. कशासारखी? अरण्यात राहणारी गाई. काय अरण्यात राहणार नाहीस? पण आता माझ्या सभेत राहिलं पाहिजे. मी राजमास्त्री राहणार. हो काय? हो, मी राजस्त्री आहे. होतीस पण आता नाही. नाही. आता ते मला बदलायचं आहे. मी सांगतोय लाजू नकोस. लाजू नकोस. लाजू नको ग. लाजू नको. हरिश्चंद्र अरोलकर यांनी मला पार्श्वगाई याचा मी स्वीकार करताय.
त्याचप्रमाणे कार्तिक आरोलकर याने मला परसे आता मी स्वीकार करतोय. नाटक घेऊन हरिश्चंद्र आरलकर यांनी दिलेलं पारितोषिक स्वीकार करतो या मेल्याचं भक्ती माझ्या लाडके राणी, माझ्या गुलाबाच्या फुला, माझ्या कात्र्या धोत्र्याच्या फुला, कादरा धोत्र्याचे काय मी एक परस्त्री आहे आणि तिला आपली का समजता तुम्ही? मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. आतापर्यंत तुमचं ऐकून घेतलं मी. मला असं अजूनही वाटतंय काय वाटतंय की काही अज्ञानामुळे तुम्ही असं बोलता. म्हणजे ब्रह्मराक्षस, मी एक लग्न झालेली स्त्री आहे. लग्न झालंय? तुम्हाला कसं कळत नाही की लग्न झालेल्या स्त्रीला आपली म्हणणं उचित नाहीये? तुझं लग्न एक झालं आहे, दुसरं माझ्याशी काय आपण सुखाने संसार टाकू. तुला मला मुलं होतील. ब्रह्मराक्षस, तुमच्यात असे कोणी नाही का हो? तुमच्या बरोबर लग्न करणार नाही, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. पण माझं लग्न झालंय, काय? आता तुम्ही असं करणार त्यापेक्षा तुम्ही बिन लग्नाचे तुझ्या संदेशाची मला गरज नाही. माझ्या इच्छेने मनात करायचं आहे. मला सांगते माझ्या मनाला होकादरा बघाई आणि होकादरा असेल जेव्हा ते तुला अत्याचार. ऐकून घेतलाय, अजूनही सांगते की तुमचा अपमान न करावा. ऐकून घेतलं याचा अर्थ तुमच्या मसाला संमती दिली असं नाही. दिलीच बाजाई नक्कीच तू माझी आहेस. एक राजस्त्री आहे, परस्त्री आहे आणि एक राजकन्या होती, आता वीर पत्नी सुद्धा आहे. आणि म्हणून सांगतो त्या एखाद्यात मी एकटी आहे असं वाटतं. हे ब्रह्मराक्षस आपली मनोकामना पूर्ण होईल असं आनंद अतिरेकाला उन्मत्त होणं पोहोच आणि पूर्ण केल्याशिवाय तुम्ही जाणार नाही. तुझी इच्छा पूर्ण होणं म्हणजे नक्कीच परमेश्वराला आव्हान आहे. कारण पतिव्रतेचं पाहिलेला कोण तो ग्रंथ आहे. जगाच्या देवाचा आहे असा परमेश्वर पतिव्रतेचं नक्कीच रक्षण करेल. तो परमेश्वर हो, तो जर माझ्या समोर असेल एकाच लाटेच्या ठोकरानं त्यांना मला केलं चालत नाही. अरे तुझ्यासाठी किती गुणवंतांनी आतापर्यंत त्या देवताला आव्हान दिलं, पण शेवटी त्या सगळ्या शोधूला आपल्या प्राणाच्या अवधी दिल्या, पण देवावर मात करू शकलं नाही. अरे स्त्री लोकांना धंदा होऊन जर देवावर मात करायला मेरे माती बरोबर चालता हो. तुझ्यासाठी मला तरी बरं असेल त्याची मला मुळीच खबर नाही. माझ्याकडे मरणाला याची मला चिंता नाहीये तुला, पण तिच्या अरे तू मारता मला कलंकाला उडाणार आहे. तू हवा ते म्हण. मी निर्लज्ज आहे, निर्लज्ज सदा सुखी. हे फक्त माझं कार्य मला पूर्ण करायचं आहे. इथून जाय त्याचा सुमा नाही. मला तुझ्याशी लग्न करून माझा स्वप्न व्हायचं आहे. अरे बोलता बोलता माणूस की बाहेर खाली तुम्ही कोण परमेश्वर? माझा परमेश्वर. मी माझ्या स्वय अनन्य परमेश्वर कोणीच नाही आहे.
मला केलं बाळा आई त्याप्रमाणे कार्तिक आरोग्य या दोघांना माझ्याकरिता गोरोकडे गोमोरचं बक्षीस दिलं आहे. बाळकृष्ण गोरे दशाचा नाट्यकुमारच्या उतऱ्या बक्षाचा स्वीकार करतात. मागाऊन लाट मला कोळेस तो. आश्चर्य वाटलं कारण या ठिकाणी ओढाताण जबरदस्ती पण मनातील इच्छा पूर्ण करीत असताना इतर सुद्धा कोणाचा विचार केला नाही. कारण या ओढाताणीमध्ये काय घडलं काय घडलं नको तो परिणाम घडणार घडणार नाही. हा? कोणताही परिणाम घडणार नाही याची खात्री आहे मला. असं पण एवढी जबरदस्ती करणारी व्यक्ती तरी आपण कोण? या अरण्यात रडणं ब्रह्मराक्षस तोच रे. ब्रह्मराक्षस होय ब्रह्मराक्षस कारण आपण जे काही करतोय वास्तविक आपल्या कर्त्यात येऊ नये पण शिकार करण्याच्या इच्छेने या अरण्यातून जात असताना धावा वाचवा हे शब्द कानी पडले. आरडाओरड करणारी अशी व्यक्ती कोण म्हणून हे पाहण्यासाठी पुढा एका स्त्रीच्या हाताला धरून जबरदस्तीने ओढाताण करत होतास. ना विलाजाने रत्ता प्रहार केला. वाईट वाटून घेऊ नको मुळे सोडणार नाही पण हे अशी कशा व्यक्ती कोण आहे? माझं नाव तुळसे तोच आहे. अमलदेवच्या राज्यात वास्तव्य करणारा ग्रास करता यासाठी हे जे काम करतात हे माझ्या मताला बरोबर वाटत नाही. तुझ्या मताला बरोबर नसेल ते माझ्या मताला बरोबर आहे. मला सांगताय तू राज करताय आहेस. तुला नित्रिया पाहिजे असतील दोघांचं प्रेम असते बाई नित्रियानं पाहिजे असतं तर डोळे फुटतात. डोळे फुटके जातोय तो. आता दोघांचं प्रेम चाललेलं असताना राज करते तिसरं नाही हा कुठे आणि मी कुठे या निच्याबरोबर मी प्रेम कळेल काय लग्न झाल्यानंतर मी कुठे तू कुठे कळेल तुला. आता दोघांचं प्रेम चालू असताना तिसऱ्यानं पाहू नये हे बरोबर आहे. पण दोघांचं प्रेम जर एकमेकाच्या संमतीनं जर चाललं असेल तर मात्र तिसऱ्यानं पाहू नये हे मान्य बरोबर करा. आहे. संमतीचा प्रेम कुणीही करू शकतो पण जे ओढाताणीचं प्रेम असतं त्याच्यात मजा येते. मग म्हणजे मी आलो म्हणजे माझं काही चुकलं नाही. म्हणून तर इथून चालतं हो. ओढाताणीचं प्रेम त्याच्यातून आरडाओरड होत होती म्हणून मी आलो म्हणजे माझं चुकलं नाही. पण ती सहज ओढ होती. ती म्हणत होती मी चालते मी म्हणालो चाल नकोस माझ्या खंडावर बस. ती नको 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 असं म्हणत होती. आईला तू खोटं बोलतोय. ब्रह्मराक्षस सत्याचा प्रयत्न करतोस. आपल्याला सांगतोय, एका स्त्रीवर आलेला संकट मला दूर करायचा आहे. मग ते संकटातून कधी तू समजेल विचार कर. मी संपलो तरी त्याची मला परवाच नाही. पण एका स्त्रीवर आलेला संकट दूर करणं हे काम
खरा राजकारणी. आशीर्वाद. आपण आल्यात बरं झालं. खेडेकरून संकटातून मुक्तता तरी झाली माझी. आपले खूप आभार. मी आपल्यावर उपकार का केले? माझे आपलं कर्तव्य आहे ते. तिथं मी धावून आलो हो. आणि शराब तुझ्याजवळ पाहिलं. हा. यदा कदाचित माझी जर ओळखी पट्टी नसेल तरी सुशिरा मी तुला पूर्ण ओळख. नाही आपली ओळख साधारण पडली मला. पण तुझी ओळख मात्र मला पूर्ण आहे. सुशिरे, माझी या अरण्याच्या ठिकाणी तू कशासाठी आली होतीस? मी माझ्या यांच्याबरोबर आले. हा? कुंकवाची धनी आले. मग तुझ्या सौभाग्याची धनी इथं नाही? मला पाणी आणण्यासाठी इकडे आले. म्हणजे तुला तहान लागली होती हो. म्हणून पाणी आणण्यासाठी हा. सौभाग्याचे धनी इथून निघून गेले. पण राजकारते हा? येतील ते जवळच असतील कुठेतरी. तुम्ही इथं समाधी करा. था, 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 था. था. का एवढी घाई कशाला? असं नाही. ते कुठेतरी आले असतील. दूरवर पाणी असेल ना. मी त्याला शोधून घेऊन येते. जरा था. मी जरा दूर अंतरावर बारकाईने निरीक्षण करून पाहतोय. काय की नाही नाही बरेच दूर आहे. सुशिरे, का? एक काम कर. कारण तुझ्यावर असा महान हा प्रसंग आला होता म्हणून तुझ्यावर आलेला प्रसंग दूर करण्यासाठी ब्रह्मरक्षाचा घात मी केला आणि त्या संकटातून तुझी मुक्तता केली. आता इथं तू एकटी राहणं बरोबर वाटत नाही. यासाठी तू माझ्या राज्यापर्यंत चल. आपण याच्यापर्यंत कारण असे आणि कुठेतरी ब्रह्मराक्ष निर्माण होतील. काय करतील सांगता येणार नाही. यासाठी तू माझ्या बरोबर चल. नाही राहत. आपण उपकार केला. माझी सुटका केला. खूप मोठे उपकार झाले. पण मी तुमच्या बरोबर येऊ नाही शकत. आपल्या रथात नाही येऊ शकत. सुशिले, त्यापेक्षा मी इथं पण माझ्या बरोबर येणार नाही. लक्षाची सायकल येत असता कुठेही जाऊ नकोस. कारण पतीची आज्ञा सामान्य मानलीस हो. याबद्दल मी काही तुला बोलणारच नाही. कारण एवढ्याची आज्ञा मान्य करणं हे तुझं कर्तव्यच होतं. पण एवढा मोठा प्रसंगाला समजायचं काहीतरी तुझं बरं वाईट जर घडलं असतं हा. तर पतिमय परमेश्वर काय पाहणार होते? हो मान्य मला. मग? पण परमेश्वराची खूप उपकार आहे. त्याला कुठेतरी माझी राहिला म्हणूनच तर. मग त्या परमेश्वरानं कोणत्या रूपानं मला इथं पाठवलं आणि तुझ्यावर आलेलं संकट दूर करायला लावलं की नाही? मग हे माझे सुद्धा उपकार. मग या उपकाराची जाण ठेवायची असेल तर अजूनही याच्यापेक्षा तुझं रक्षण करायला मी तयार आहे. यासाठी तू माझ्या बरोबर माझ्या राज्यापर्यंत चल. आपण माझं रक्षण केलं खूप बरं झालं. पण माझं रक्षण जास्तीत जास्त करणं कर्तव्य त्यांचं आहे. म्हणूनच तर ते येईपर्यंत मी त्यांची सुशिरे, काय तू उगाच तुझ्या मनाचा हट्ट धरून राहू नकोस. का कारण तुझ्या सौभाग्याचा धनी या क्षणी जर इथं नसला तर तुझ्या सौभाग्याच्या धन्याची मासिक ग्रंथिका झाली पाहिजे. यासाठी मी जर तुला माझ्या राज्यापर्यंत जर का घेऊन गेलो असेल तर निश्चित आपल्या बायकोच्या शोधासाठी राजा सत्याशी एक ना एक दिवस तरी माझ्यापर्यंत पोहोचेल. राजकारणी तुमच्यापर्यंत ते येतील मान्य नाही. पण त्यापेक्षा त्यांच्या स्मरण करून मी जर तुमच्या बरोबर आले तर त्यांना कसं वाटेल? आणि संसाराची झाली आहे. त्याच्या मनाच्या ठिकाणी काय वाटेल याचा विचार मी करणारा नव्हे. मला काय झालं? तू विचार करेपर्यंत मी तुला इथं ठेवू शकत नाही. आपल्या नवऱ्याच्या मनात विक्षिप्तपणा निर्माण न करणं हे प्रत्येक स्त्रीचं कर्तव्य आहे. असं आणि ते मला कर्तव्य करावं लागलं. तू तुझं कर्तव्य करीपर्यंत मी तुला नाविलाजाने जबरदस्तीला घेऊन सुद्धा जाईन. आणि तो माझ्याकडे जबरदस्तीला सुद्धा धरण्याचा वाटा असेल. एक शब्दही न बोलता तू माझ्या बरोबर चल. नाही राजकारणी. का असं? अजिबात वाटतं. आणि या कार्याचा उत्तर मी तुला देईन पण कुठे इथं नाही. आता तुम्ही माझं रक्षण केलं. हो
तुला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. अरे तुला तू येणार. हो येणार. कुठे राहिला तुम्ही? किती वेळ झाला? पाणी कुठे आहे? पण तू घाबरू नकोस. मी म्हटलं सार्वभौम सत्ताधीशाला विसरलास की काय? कारण तुम्ही मला विसरू शकत नाही. तू मला विसरू नकोस कारण तू माझा मांडली आहे आणि मी आपल्याला विसरू शकत नाही. पण अशा प्रसंगी आपण काही कर्तव्य भाव घेतला. मला आश्चर्य वाटू लागलं. तू माझा मांडलिक असताना सार्वभौम सत्ताधीश राजे सत्वसिंहाची धर्मपत्नी सुशिला त्या सुशिलेवर अत्याचार का करतोस? राजा, जो प्रसंग आपल्या नेत्राला पाहिला, वास्तविक आम्ही तुमचे मांडलिक आहोत. एका मांडलिक राजकर्त्याकडून अशा तऱ्हेची कृती घडेल हे तुमच्या ध्यानीमध्ये नव्हतं. हे मला कळत आहे. पण हे मी का केलं? कशासाठी? हिच्या हाताला धरून जबरदस्तीला मी माझ्या राज्यापर्यंत घेऊन का जात होतो. राज्य? हो. कशासाठी? याला काम एकच. असं बोलतं मांडलिक राजकर्ता म्हणून आतापर्यंत तुमचे शब्द तर हाताच्या बोटाप्रमाणे झेलण्याचं कार्य केलं. काही वेळा आजपर्यंत तुमच्या अन्यायाने सामान्य मानली मांडली काय मानलंच नाही. म्हणून राजे याच्या पुढे मला तुमच्या शब्दात राहायचं नाही. अरे पण माझा न मांडण्याचा शब्द आणि सुशिलेचा कारण तुमच्या आणि माझी ग्रंथिका लवकरात लवकर होतच नव्हती. पण तुमची आणि माझी भेटावेळ झाली पाहिजे. आणि माझ्या मनाच्या ठिकाणी दिवसेंदिवस कोणता स्वार्थ होत आहे आणि या स्वार्थापायी पुढे काय वाईट घडणार हे लवकरच तुमच्या ध्यानी आलं पाहिजे. तू माझा मांडले नाहीस. तुला जर मला भेटायचं होतं तर दरबार खंडणी सहित अवंतिका राजप्रसादाची होऊ शकला असता. एका असहाय्य स्त्रीवर आसुरी आकांक्षेनं वासनेनं पाहण्याची काही गरज नव्हती. तू जो पृष्ठभाषा समोर उभा करतोस हिला तुझ्या राज्यात गेल्यानंतर मी येणार आहे. मग तू नित्यशा मला दरबार खंडणी देण्यासाठी येत असतोस. मग त्यावेळी माझ्याशी का बोलला नाही? याला सुद्धा लाभ आहे. कारण याच्यामुळे मला स्वार्थ निर्माण झाला नव्हता. म्हणजे पण आता जो माझ्या मनाच्या ठिकाणी स्वार्थ निर्माण होत आहे याला कारण का साहेब? एवढे दिवस मी तुमच्याकडे चांगला पाहत होतो. पण याच्या पुढे तुमच्याशी सार्वभौम सत्ताधीश आपुलकीच्या नात्याला तुमच्या गावाला पाहायचंच नाही. का कशाला काहीतरी कारण असणार? माणूस त्याच्या
केला पण एक